इगतपुरी नगर परिषद नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अभिजित बारवकर यांनी मार्गदर्शन तसंच आचारसंहिता याविषयी मार्गदर्शनपर माहिती दिली। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी। आजपासून माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार इगतपुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झालेली आहे। आजचे नामनिर्देशन पत्र आलेले नाही आहेत। आज कुणीही नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरलेले नाही। तथापि आपल्याकडे उमेदवारांना नामनिर्देशन प्रक्रिया कशी करावी, नॉमिनेशन बरोबर कुठले डॉक्युमेंट जोडावेत, नामनिर्देशन प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन आहे। उमेदवारांनी नामनिर्देशन हे पत्र हे आयोगाच्या विविध वेबसाईटवर जाऊन ते ऑनलाईन भरणं गरजेचं आहे। शपथपत्र ऑनलाईन भरायचं आहे आणि त्याची प्रिंटआउट काढून आणि जे काही आवश्यक डॉक्युमेंट जोडून ते आरोहणकडे म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ते सादर करायचं आहे। त्यानंतर पुढची प्रक्रिया देखील निवडणूक निर्णय अधिकारी ऑनलाईन करणार आहेत। याच्यासाठी आपण एकूण 5 प्रकारचे डेस्क लावलेले आहेत। पहिला आहे हेल्प डेस्क। हेल्प डेस्कमध्ये उमेदवारांना सर्व प्रकारचे काही कोरे फॉर्मॅट्स असतील किंवा जातीच्या प्रमाणपत्रासाठी किंवा वैधता प्रमाणपत्रासाठी जे काही प्रस्ताव असतील ते, त्याच्यानंतर काही नगरपालिकेचे दाखले असतात ठेकेदार नसल्याचे वगैरे, त्यासाठी डेस्क ओपन केलेला आहे। त्याच्यानंतर दुसरा आहे मतदार यादीचा। जर उमेदवारांना मतदार यादीची प्रमाणित प्रत पाहिजे असेल किंवा उमेदवारांनी सूचकांसाठी काही मतदार यादीची तपासणी असेल तर तो कक्ष त्यांना मदत करेल। त्यानंतर तिसरा आहे अनामत रकमेचा। तर राखीव जागेसाठी 500 रुपये आणि सर्वसाधारण जागेसाठी 1000 रुपये अशी अनामत रक्कम क वर्ग नगरपालिकेसाठी आहे। तर त्या अनामत रकमेचा एक डेस्क आहे, तो सुद्धा सुसज्ज आहे। त्याच्यानंतर प्राथमिक छाननी होणार आहे। प्राथमिक छाननी ही प्रभागनिहाय होणार आहे। आयोगाच्या परिपत्रकातील निर्देशानुसार जर काही किरकोळ स्वरूपाच्या चुका असतील किंवा उमेदवारांचं काही राहून गेलं असेल तर त्यांच्या ते तात्काळ निदर्शनास आणून द्यावं, अशा आयोगाच्या सूचनेनुसार आपण प्राथमिक तपासणी करत आहोत। तिथेही गर्दी होऊ नये म्हणून आपण वार्डनिहाय 1 ते 10 प्रभागासाठी 10 व्यक्ती आणि प्लस नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र व्यक्तींची नेमणूक केली आहे। त्यानंतर प्राथमिक छाननी झाल्यानंतर ते जे नॉमिनेशन आहे ते आरोहणकडे सबमिट होईल। त्याच्यावरती अनुक्रमांक, वेळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दाखल केल्या जातील। याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे 100 मीटर परिसरात कोणत्याही उमेदवाराला वाहन आणता येणार नाही। उमेदवार, त्याचा प्रतिनिधी किंवा एक सूचक यांनाच प्रवेश नामनिर्देशन कक्षात दिला जाईल। इथे कडक पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि CCTV फुटेज आहे, व्हिडिओ शूटिंग चालू आहे, 24/7 CCTV विथ टायमिंग आहे, डिजिटल क्लॉक आहे आणि आपली नामनिर्देशन पत्राची जी वेळ आहे सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल। आणि शेवटच्या दिवशीसुद्धा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे। तसंच आपल्याकडे फ्लाइंग स्क्वॉड, SST, VST आचारसंहितेचे पालन करण्यासाठी पथके तैनात करण्यात आलेली आहेत।